मुंबई जाऊ त्यानंतर दिल्ली जाऊ हे सुद्धा या ठिकाणी आम्हाला आव्हान सांगत आहे आणि या ठिकाणी जास्तीत महिला मंडळींनी सहभाग घेतला तेव्हा मी महिला मंडळीचे तरुण वर्गाचं अभिनंदन करतो आणि दोन शब्द करतो. त्यानंतर मी माननीय मुकेश भाऊ सोळंकी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द व्यक्त करा. आपले लेकर सभा विचार करा कशा प्रकारे बदलली आहे त्या तुम्ही सर्वजण बघत आहे. परंतु ह्या सरकारचं ज्या गोष्टी जे विषय यांच्या चालू आहे ते आम्ही आता कदाचित कधी पुढे होऊ देणार नाही. तसंच माझ्या सर्व समाज बांधवांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे. आज विचार करा महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी समाज बांधवांचे किती छोटे छोटे जमीन प्रश्न आहे तरी सुद्धा ह्या महाराष्ट्रातील सरकारांना याचा कोणत्याही प्रकारचा काही हात पडलेला नाही आहे. स्पीकर विचार करा आपल्याला जातीचे दाखले नाही आहे, आपलं रेशन कार्ड नाही आहे, आम्हाला स्वतःचे घर नाही आहे, आमच्या घरावर साधे पत्र नाही आहे, आमच्या अंगावर साधे कपडे नाही आहे आणि हे आपलं आरक्षण घ्यायला आलेले हे कुठपर्यंत योग्य आहे. हे आम्ही कुठेही ह्या गोष्टी खपवून घेणार नाही. ह्या गोष्टी कधी सरकारने तात्कालिक बंद नाही केला तर या महाराष्ट्रात संपूर्ण पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये किती पदार्थ रिकामे पडलेले आदिवासींचे तरी सुद्धा अत्याचार असतील तसेच आमच्या होणारी दडपशाही असेल. आजही आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे आणि अशामध्ये सुद्धा मी तुम्हाला अजून एक आश्वासित करतो यांची एक मोठी राजकारण चालू आहे. आज आपल्या ह्या समाज बांधव आहे परंतु इतर समाजामध्ये जे आरक्षण मागतायत त्यांचे मोठे मोठे संत आहेत, त्यांचे महंत आहेत आणि आरक्षणच्या तळामध्ये असून हे लोक असे दबावात आहेत की बाबा आम्ही हिंदू आहे, आदिवासी हिंदू क्या बात है, वाह 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 वाह. राजकीय पाठबळ देऊ कधी होऊ देणार नाही. अशा या गोष्टी महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी चालू आहे. कोणी उठसूट अंधार बोलतो आमचा पाठिंबा, आमचा पाठिंबा. तुम्हाला या आदिवासींच्या मतावर तुम्ही तुम्ही खासदार झाले, तुम्ही नगरसेवक झाले, तुम्ही मंत्री झाले तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली समाजाला तुम्ही कसं काय सोडताय. कोणत्या पद्धतीने तुम्ही त्या लोकांना पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्रामध्ये एकही आमदाराने किंवा खासदाराने आपल्या आदिवासी समाजाला पाठिंबा दर्शवलेला नाही आहे. एवढी शोधंकिका आपल्या समाजाची आहे. आज विचार करा समाजाची झालेली आहे तरी सुद्धा माझी सर्व समाज बांधवांना कडकडीची नम्रपणे विनंती आहे की जेव्हा जेव्हा ही लढाई काही इथे थांबणार नाही आहे, ही लढाई आपल्याला सतत चालू ठेवावं लागणार आहे. कारण की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे कोणत्याही प्रकारचे ठराव देऊ शकतात आणि हे आरक्षण आपल्याकडून हिरावून घेऊ शकतात. तरी सुद्धा माझी सर्व समाज बांधवांना कडकडीची विनंती आहे आपण एकजुटीने आणि एकत्र या गोष्टीला लढा देऊया. इथेच माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त दोन वेळा एक घोषणा द्यायची, एक तीर एक कमान.
हा ठीक आहे, धन्यवाद सर. हा, सगळ्यांनी शांत बसायचं. एक